शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं. नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनसह लाठ्याकाठ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण. राहुल गांधींचे गंभीर आरोप. तर राहुल गांधी खोटं बोलत आहेत म्हणत भाजपचा पलटवार. लोकसभेनंतर राज्यसभेत आज परीक्षा विधेयक सादर होणार. राज्यसभेमध्ये विरोधकांकडून गोंधळाची शक्यता. पेपरफुटी रोखण्यासाठीचं विधेयक लोकसभेमध्ये पास. आरोपींना 7 वर्षांची शिक्षा तर 10 कोटींचा दंड. पेपरफुटीला आळा घालण्याकरता सरकार ॲक्शन मोडवर. शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूडला बंदी. राज्यातील सगळ्या शाळांसाठी अन्न सुरक्षा आयुक्तांचा आदेश. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 40 वर्षाच्या निलेश कोतकर यांचा मृत्यू. अंबड MIDC भागात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात उपचारादरम्यान गमावला जीव. गेल्या काही दिवसांमधली मृत्यूची 4थी घटना. शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत असून पालकांनी हा निर्णय योग्य असल्याचं सांगत सरकारचं स्वागत केलेलं आहे. मात्र केवळ 50 मीटर नव्हे तर शाळांच्या 100 मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी लागू करावी अशीही त्यांनी मागणी केली आहे. मुलांच्या आरोग्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं पालकांचं मत आहे. याच पालकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा औटी यांनी. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA ची मोहीम जी आहे ती आता शाळेच्या 50 मीटर परिसरात असलेले जंक फूड स्टॉल धारकांवरती जी आहे ती आता वळवण्यात आलेली आहे. अगदी मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या अशा क्लबवरती कारवाई केल्यानंतर आता थेट राज्यातील शाळा जितक्या आहेत त्या शाळांच्या परिसरात असणाऱ्या 50 मीटर परिसरात असणारे स्टॉल धारक किंवा जंक फूड संदर्भात जे आहे ते आता कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पालक देखील आहे ज्या आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी येत असतात. अगदी काय सांगाल, अन्न व औषध प्रशासनाकडून जे आहे ती आता 50 मीटरच्या परिसरात जंक फूड जे असतात स्टॉल्स असतात त्यांच्यावरती कारवाईचा इशारा जे आहे ते करण्यात आला. कारवाई देखील याची कुठलीही त्रुटी किंवा कुठलेही जंक फूड आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तुम्ही पालक आहात, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? चांगलाच डिसिजन आहे. डेफिनेटली खूपच वेलकम करू आम्ही ॲज पेरेंट्स. कारण आपण बघतो हल्ली पालकांमध्ये खूप जागरूकता आलेली आहे की मुलांना हे द्यायचं, हे नाही द्यायचं, हेल्दी खायचं. कारण जनरली आपल्या फूड क्वालिटीज खूप कमी झालेल्या आहेत. सो हे जर नियंत्रण शासनाकडून आलं तर हे आपल्याला खूप छान पद्धतीने राबवता येईल. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फक्त ते फ्रॉम द टॉप नको आहे फ्लो व्हायला. प्रत्येक अधिकाऱ्याने, प्रत्येक कर्मचाऱ्याने तेवढ्याच मनाने ते अप्लाय करायला हवं. आणि शासन हे हवं. जर बाकीचे देश करू शकतात तर आपण आपल्या मुलांसाठी का नाही करू शकत? नाही. सो हा जो निर्णय घेतलाय तो अगदी बरोबरच आहे. कारण ॲज अ पेरेंट आम्ही पण या गोष्टी सफर करतोय. कारण आम्ही मुलांना ठीक आहे आम्ही घरी या गोष्टी नाही देत पण आम्ही बाहेर या गोष्टी कंट्रोल नाही करू शकत. ॲट द सेम टाइम या गोष्टीने काही पालक जे वर्किंग आहेत ते पण कधी कधी दोन्ही वर्किंग पेरेंट्स असल्यामुळे चल तू जाऊन ये कॅन्टीनमध्ये खा सो मला असं वाटतं की स्कूलमध्ये कॅन्टीनमध्ये पण अशा गोष्टी सर्व केल्या पाहिजेत की ज्या मुलांसाठी खरंच हायजीन आहेत. एक्सेप्ट फ्रॉम दॅट पाव अँड मेयो अँड ऑल. सो आणि हे अड्डे जर बंद केले तर मुलं सर्रास तिकडे जायचे बंद होतील आणि गपचूप जे डब्यात हेल्दी फूड दिलेलं आहे सो ते मुकाट्याने खातील असं मला वाटतं. की स्वागत करू ह्या निर्णयाचा आपण. आणि ह्या परिसरामध्ये ॲटलिस्ट मुलांना तरी ह्या गोष्टी नाहीच दिल्या पाहिजे. आणि ते तर पहिले अट्रॅक्टेड होतात की ह्या गोष्टी दाखवल्यानंतर. त्याच्यामुळे हे पहिलं बंद केलं पाहिजे. त्यांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन तर तेच आहे, जंक फूडच आहे मुलांचं. तुमचं काय मत आहे ह्यावर? नाही, चांगला निर्णय आहे. कारण का मुलांना जंक फूडची सवय लावली तर नंतर पुढे आयुष्यात त्यांना खूप म्हणजे यांना प्रॉब्लेम्सना सहन करायला लागेल. त्याच्यापेक्षा आत्ताच त्यांनी बंद केलं तर ते चांगलं आहे.
घरचं वरण भात जरी खाल्लं तरी भरपूर झालं. निर्णय खरंच खूप इन्व्हायटिंग आहे, कारण की आपण बघतोय की कुठच्या लेवलवरती हे जंक फूड असतं. आपण जनरली कुठच्याही गाड्या बघतो, वडापावच्या असो किंवा कुठच्याही असो, ते तेल किती वेळा वापरलं जातं, ओव्हर यूज ऑफ ऑइल, त्यातून ते पाम ऑइल. किंवा आपण इतर प्रकारचे सँडविच स्टॉल्स वगैरे बघतो, याच्यामध्ये जे मेयोनीज वगैरे वापरलं जातं, ते मेयोनीज खरं तर ते पाम ऑइल प्रोसेस्ड असतं, त्याच्यामध्ये बाकी कसलाही घटक नसतो. त्यामुळे हा अशा प्रकारचा निर्णय खरं तर 50 मीटर नाही, म्हणून 100 मीटरही करा, काही हरकत नाही, कारण की हा निर्णय खरंच खूप इन्व्हायटिंग आहे. ज्या प्रकारे राज्य सरकार किंवा प्रशासनाकडून जी आहे ती लक्ष दिलं जाते या सर्व गोष्टींकडे, त्याच प्रकारे पालकांनी देखील या संपूर्ण गोष्टींकडे कडक पद्धतीने जे आहे ते लक्ष देण्यात यावं, असं देखील जे आहे ते पालकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 मराठी, दादर. बुलढाण्यामध्ये एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता टीमनं मोठी कारवाई केलेली आहे. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर खामगाव तालुक्यात सुदर्शन ढाब्याजवळ इंडियन गॅस कंपनीतून भरून आलेला टँकर अवैधरित्या रिकामा केला जात असताना रंगेहात पकडण्यात आलाय. तब्बल 500 किलोमीटर अंतरावरून येऊन मुंबईच्या टीमनं ही मोठी कारवाई केल्यानं एकच खळबळ माजली आहे. 2 भले मोठे गॅस टँकर, 11 गॅस सिलेंडर आणि गॅस ट्रान्सफर करण्यासाठी लागणारं साहित्य असा तब्बल 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ऑइल कंपनीमधून भरून आलेल्या टँकरमधून सिनी एका उभ्या असलेल्या टँकरमध्ये गॅस काढून सिनी गैरमार्गाने गॅस काढून तो काही नोझल मार्गे गॅस सिलेंडरमध्ये व्यावसायिक स्वरूपाच्या आणि घरगुती स्वरूपाच्या सिलेंडरमध्ये भरण्यासाठी तो चोरीच्या मार्गाने काढला जात होता. त्याच वेळेस आम्ही इथे धाड टाकून एका आरोपीसह मुद्देमाल पकडलेला आहे. इथे अन्न नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाने रेड केली आहे. तर त्यांना टँकरमधून डेड टँकरमध्ये गॅस अवैधरित्या ट्रान्सफर करताना आणि तो गॅस सिलेंडरमध्ये भरताना आढळून आले आहे. त्या अनुषंगाने मला सूचना प्राप्त होताच मी घटनास्थळी दाखल झालो आहे आणि त्यांनी 87 लाखाचा अंदाजे माल जप्त केलेला आहे व एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाले दिलेला आहे. पुढील कारवाई ग्रामीण पोलीस आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय करीत आहे. याच्यामधून एक गॅस कॅप्सूलमधून जे टँकर तुमच्या पाठीमागे दिसतोय त्या टँकरमधून छोट्या टँकरमध्ये ते टाकत होते आणि त्याच्यामधून सिलेंडरमध्ये भरून अवैधरित्या ते ब्लॅक मार्केटिंगमध्ये काळ्या बाजारामध्ये विकत होते. काही आरोपी पसार झाले? हा, इथं साधारणतः काही आरोपी पसार झालेले आहेत, त्यांची माहिती आम्ही पोलिसांना देत आहे. काय काय मुद्देमाल ताब्यात घेतलाय आपण? साधारणतः याच्यामध्ये टँकर, काही सिलेंडर्स, 11 सिलेंडर आणि एक इथं शेजारी जो डेड टँकर आहे तो, ह्या सर्व इथं असणारा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे.